नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या तिसऱ्या युनिटला सुरुवात करतोय। याच्या पहिले आपण आपल्या इनडायरेक्ट टॅक्स या विषयामध्ये युनिट 1 आणि युनिट 2 पूर्ण केलेला आहे, ज्यामध्ये पहिल्या याचे आपण मॅक्झिमम 10 गणित घेतलेले आहेत। दुसऱ्या युनिटला आपण 5 गणितांमध्ये जरी पूर्ण केलं असलं तरी त्यामध्ये फुल फ्लेज तुमची एक्सरसाइज तिथे झालेली आहे। आणि आता इथे युनिट नंबर 3 आपण सुरू करतोय, ज्यामध्ये कम्प्युटेशन ऑफ लायबिलिटी ऑफ जीएसटी पेएबल ऑफ मल्टी सप्लायर्स, म्हणजे आता इथे आपल्याला वेगवेगळे जे सप्लायर्स आहेत त्यांची जीएसटीची जी लायबिलिटी बनते किंवा जीएसटी संबंधी जे दायित्व बनते की जीएसटी किती पे करायची बाकी राहिलेली आहे त्यात, किंवा किती अमाउंट नेट टॅक्स पेएबल त्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भामध्ये इथे आपल्याला अभ्यासायचं आहे। म्हणून हे जे इथे लिहिलेलं हेडिंग आहे हे तुमच्या युनिटचं नाव आहे, कम्प्युटेशन ऑफ लायबिलिटी ऑफ जीएसटी पेएबल ऑफ मल्टी सप्लायर। आता यामध्ये थिओरिटिकल पोर्शन साठी मी व्हिडिओ वेगळा बनवत नाहीये, आपण मॅक्झिमम टर्म्स गणिताच्या स्वरूपामध्ये समजून घेऊयात। पण त्यापूर्वी तुम्हाला काही इथे बाबी आपल्या तिसऱ्या युनिट संबंधी सांगते की जसं नावावरून कळतंय की लायबिलिटी जी जीएसटी पे करायची आहे किंवा जीएसटी पेएबल आहे सप्लायर्सच्या संदर्भामध्ये ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे। तर इथे शब्द प्रयोग केलेला आहे मल्टी सप्लायर्स। आता मल्टी सप्लायर्स साठी काय इथे शब्द वापरण्यात आला, तर आपण जसं ए नी वस्तू बी कडून विकत घेतल्या आणि बी ने त्या वस्तू समोर विकल्या, म्हणजे खरेदी आणि विक्रीची जी शृंखला असते, जी चेन असते, त्या चेन मध्ये येणाऱ्या प्रत्येक विक्रेत्याची किंवा आपण म्हणजे ज्यामध्ये त्याला जितके सप्लायर्स आलेले आहेत, आता प्रत्येक विक्रेता हा कुठे ना कुठे खरेदीदार पण आहे, विक्रेता पण आहे, त्या अनुषंगाने आपल्याला इथे सप्लायर्सला लक्षात घ्यायचं आहे, त्याच्या विक्री संबंधीमध्ये आणि त्यांनी त्या वस्तू किती मध्ये खरेदी केल्या होत्या, त्या खरेदीवर किती टॅक्स क्रेडिट झालेला आहे किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, आणि आता विकल्यानंतर आउटपुट टॅक्स पेएबल किती जमा केलेला आहे, या दोघांचं बॅलन्स केल्याच्या नंतर नेट टॅक्स पेएबलची म्हणजे जीएसटीची लायबिलिटी किती त्या व्यक्तीवर बनते याचं आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करावयाचं आहे। तर आता यामध्ये जसं आता तुम्हाला थोडी कल्पना मी दिलेली आहे, आणि सेकंड युनिट जेव्हा आपण पूर्ण केलं होतं तेव्हा तिथे तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबल संबंधीच आपण सखोल माहिती घेतलेली आहे। तर आता तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट कसं कॅल्क्युलेट करावं लागतं आणि आउटपुट टॅक्स पेएबल कसं कॅल्क्युलेट करावं लागतं हे सगळं माहिती आहे। आणि जेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबल संबंधी आपण थिओरिटिकल पोर्शन अभ्यासत होतो तेव्हा तुम्हाला एक अतिरिक्त माहिती मी तिथे लिहून दिली होती थेअरीमध्ये बोर्डवर की नेट टॅक्स पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स पेएबल मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट। त्या युनिटमध्ये या फॉर्म्युल्याचा बिलकुलही अर्थ नव्हता। आता आपल्याला हा फॉर्म्युला आपल्या तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यासायचा आहे, जो तुमच्याजवळ ऑलरेडी लिहून आहे। ठीक आहे, आता इतकी सगळी माहिती घेतल्यानंतर आपण आपल्या गणिताच्या आधारावरूनच आपल्या तिसऱ्या युनिटचा आज इथे शुभारंभ करणार आहोत। तर सगळ्यात पहिले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला गणिताची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला आपल्या वहीवर उतरवा आणि नंतरच माझ्या या व्हिडिओला तुमच्या गणिताशी कोरिलेट करण्याचा प्रयत्न करा। सगळ्यात पहिले गणितामध्ये इथे दिलेला आहे मिस्टर शर्मा ऑफ चंद्रपूर परचेस अ गुड्स फ्रॉम मिस्टर वर्मा ऑफ नागपूर कॉस्टिंग ₹5 लाख, म्हणजे शर्मानी वर्माकडून वस्तू घेतलेल्या आहे 5 लाख रुपयाच्या। शर्मा हा चंद्रपूरचा रहिवासी आहे, वर्मा हा नागपूरचा रहिवासी आहे, म्हणजे इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन झालेला आहे। असं पटपट आपणच तिथे समजून घ्यायचं की गणित आपल्याला काय सांगतोय। त्याच्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन दिलेला आहे, ही सोल्ड these goods to Mr. खन्ना ऑफ भंडारा ऑन प्रॉफिट ऑफ ₹1 लाख। ही म्हणजे कोण, तर मिस्टर शर्मा, त्यांनी विकत घेतले कोणाकडून, तर वर्माकडून, आणि आता तो समोर विकतोय याला, कोणाला विकतोय तर खन्नाला विकतोय, जो भंडाराचा रहिवासी आहे, आणि त्याला विकलं पण कसं विकलं, तर जितक्या रकमेवर यांनी त्या वस्तू खरेदी केल्या होत्या त्या रकमेमध्ये ₹1 लाख नफा ऍड करून समोर खन्नाला विकतो आहे। ठीक आहे, त्यानंतर आता खन्ना त्या वस्तूचं काय करतो त्या संबंधी सांगते। मिस्टर खन्ना सोल्ड दिस गुड्स बाय ऍड द व्हॅल्यू ऑफ 10% टू मिस्टर व्यास ऑफ रायपूर छत्तीसगड।
आणि मग इथे खन्नानी त्या वस्तूंचं काय केलं तर आता कोणीच इथे आपण जसं बघतोय की कोणीच वस्तू घेऊन आपल्या घरी शोकेसमध्ये सजवून ठेवण्यासाठी घेत नाहीये. खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहे, म्हणजे खरेदी करतात त्याला समोर आपला जो काही नफ्याचा पार्ट आहे किंवा जे काही ऍडिंग प्रॉफिट त्यामध्ये करायचं असतं ते करतात आणि समोर विकतात. तर सेम प्रोसिजर खन्ना सुद्धा करणार आहे. तर मिस्टर खन्नांनी या वस्तू व्यासला विकलेल्या आहे आणि हा जो व्यास नावाचा व्यक्ती आहे तो रायपूरचा रहिवासी आहे. रायपूर हे छत्तीसगड राज्यामध्ये येतं, म्हणजे इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन इथे झालेलं. त्यानंतर मिस्टर व्यास म्हणजे ज्यांनी आता खन्नाकडून वस्तू विकत घेतलेल्या होत्या, आता व्यास विकतोय त्या वस्तू. Mr. Vyas sold these goods to Mr. Pandey of Bilaspur, Chhattisgarh on profit of ₹40,000. GST rate for all the transaction is 12%. Compute the tax liability of Mr. Sharma, Chandrapur, Mr. Khanna, Bhandara and Mr. Vyas, Raipur. आता इतक्या या गणिताला सगळं आपण वाचून घेतल्यानंतर इथे कळतंय की इथे सगळ्यात पहिले शर्मा, वर्मा, खन्ना आणि त्यानंतर तो रायपूरचा जो व्यक्ती आहे व्यास आणि पांडे असे मल्टिपल सप्लायर्स इथे आलेले आहे. आणि म्हणूनच आपल्या या तिसऱ्या युनिटचं नावच आहे की आपण लायबिलिटी कॅल्क्युलेट करतो जीएसटी पेएबलच्या संदर्भामध्ये मल्टी सप्लायर्सची. तर आता मल्टी सप्लायर शब्द का वापरला, कारण यामध्ये अनेक विक्रेत्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यांची जी लायबिलिटी आहे किंवा जीएसटी पेएबल आहे त्याचं कॅल्क्युलेशन करावयाचं आहे. तर सगळ्यात पहिले आता गणित कसं सॉल्व्ह करायचं इथपासून आपण सुरुवात करणार आहोत. गणिताने काय म्हटलंय की जीएसटी पेएबल शर्माची, त्यानंतर जो दुसरा व्यक्ती आहे त्याचं नाव आहे खन्ना आणि तिसरा व्यास, या तीन व्यक्तींची आपल्याला जीएसटी पेएबल म्हणजे लायबिलिटी इथे कम्प्यूट करायची आहे. तर सगळ्यात पहिले जेव्हा जे आपलं पूर्ण नावच आहे युनिटचं तेच नाव किंवा तेच हेडिंग किंवा शीर्षक आपल्या गणिताचं जे कॅल्क्युलेशन टेबल आहे त्याला द्यावं लागतं. इथं काय लिहिलेलं, कम्प्युटेशन ऑफ लायबिलिटी ऑफ जीएसटी पेएबल ऑफ मल्टी सप्लायरच्या ठिकाणी आता आपण सगळ्यात पहिला आपला जो सप्लायर आहे तो आहे मिस्टर शर्मा. तर त्याचं नाव लिहूया मिस्टर शर्मा आणि हा कुठला आहे, चंद्रपूरचा आहे. तर आता तिथे जागा नाही राहिली पण तुम्ही वहीमध्ये लिहा ब्रॅकेटमध्ये चंद्रपूर. ठीक आहे. तर हेडिंग टाकावं लागतं कम्प्युटेशन ऑफ लायबिलिटी ऑफ जीएसटी पेएबल ऑफ मिस्टर शर्मा. सगळ्यात पहिल्या व्यक्तीच्या जीएसटी पेएबलच्या कम्प्युटेशनची आपण इथे सुरुवात करतो. मग आता आपल्याला इथे जे रकाने फाडायचे, आता व्यवहार कुठे कुठे झालेला आहे, इंट्रास्टेट आहे, इंटरस्टेट आहे हे जाणून घेण्यापेक्षा इथे मॅक्झिमम ठिकाणी आपण या इतक्या तक्त्यांची म्हणजे निर्मिती करत असतो. म्हणजे इंट्रास्टेट असो की इंटरस्टेट असो आपण तिथे आयजीएसटी लिहून घेतलेला आहे, नाही लिहिलं तरी चालते. जर तुमच्या लक्षात आलेलं आहे की आपण इथे म्हणजे इंटरस्टेट व्यवहार झालेलाच नाहीये या व्यक्तीच्या हाताने, तर इंटरस्टेट व्यवहार नसल्या कारणास्तव आयजीएसटीचा कॉलम तिथे येणार नाही. पण तरीही मी लिहिलेलं आहे कारण हे स्टँडर्ड फॉर्मॅट पहिल्यांदा तुम्हाला इथे समजून सांगतेय म्हणून. सगळ्यात पहिले आपण विवरण लिहिण्याकरिता पर्टिक्युलर्सचं कॉलम बनवतो, त्यानंतर व्हॅल्यू, सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी आणि सगळ्यात शेवटी बनवलेला कॉलम आहे टोटल. तर व्हॅल्यू, सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी पर्यंत तुम्ही अगदी अवगत आहात या सगळ्या कॉलम पासून, कारण आपण याची संकल्पना इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबल काढत असताना सुद्धा घेतलेली आहे. एक टोटलचा कॉलम इथे ऍड झालेला आहे. तर ही टोटल म्हणजे जीएसटी ऍड केल्यानंतर जी रक्कम पूर्ण बनते त्याकरिता आपण तिथे टोटलचा एक कॉलम बनवलेला आहे. सगळ्यात पहिले जो फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिला होता की नेट टॅक्स पेएबल इक्वल्स टू आउटपुट टॅक्स पेएबल मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, तर जे आपण फॉर्म्युल्याच्या रूपाने लिहिलं होतं तेच आता आपल्याला इथे पर्टिक्युलर्स मध्ये कॉलम फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे किंवा स्टेटमेंट फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिले इथे आपण लिहितो आउटपुट टॅक्स पेएबल. आणि आउटपुट टॅक्स पेएबल हे नेहमी आपण जेव्हा म्हणजे सेल करतो ती वस्तू त्यावर म्हणजे सेलिंग केल्यानंतर आपण जे आपल्या ग्राहकाकडून कलेक्ट करतोय ती जीएसटी असते. तर सगळ्यात पहिले आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सेल्स टू मिस्टर खन्ना ऑन प्रॉफिट ₹1 लाख. आता इथे समजून घ्या, एकदम घाई करण्याची गरज नाही, हळूहळू आपण सगळ्या टर्म समजून घेणार आहोत. आपण सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं की कोणाचं जीएसटी पेएबल आपण इथे कॅल्क्युलेट करतोय, तर मिस्टर शर्माच्या संबंधी. मग शर्माच्या विक्रीचा व्यवहार आपल्याला
बघावा लागेल व खरेदीचा व्यवहार बघावा लागेल। तर तुम्हाला गणितामध्ये पहिलीच अगदी ओळ जी दिलेली ती दिलेली आहे खरेदी संबंधी, आणि त्याच्यानंतर जे सेकंड ट्रान्झॅक्शन सांगितलेलं आहे ते विक्रीचं सांगितलं। तर आपल्याला पहिले विक्रीचं घ्यावं लागतं, म्हणून विक्रीचं ट्रान्झॅक्शन बघा तिथे सांगितलेलं आहे की शर्मानी वर्माकडून पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये 5 लाख रुपयामध्ये वस्तू घेतली होती, आणि आता मग नंतर सांगितलं की शर्मानी त्या वस्तू खन्नाला विकलेल्या आहे 1 लाख रुपये नफा ऍड करून। तर घेतली किती रुपयात होती? 5 लाख मध्ये, आणि नफा 1 लाख ऍड केलेला आहे। आता त्या वस्तूची व्हॅल्यू किती झाली? 6 लाख रुपये किंवा 6 लाख रुपीज। म्हणून आता इथे आपण आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सेल्स टू मिस्टर खन्ना ऑन प्रॉफिट रुपीज 1 लाख, मग मेन व्हॅल्यू 5 लाख आणि 1 लाख त्यामध्ये ऍड केल्यानंतर ऍक्च्युअल व्हॅल्यू झालेली आहे आता 6 लाख रुपये। आणि गणिताच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये जीएसटीचा दर 12% आहे। मग आता तिथे 12% जर जीएसटी लावायची तर व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, यावर आता फक्त 12% जीएसटी लावायची आहे। तर 6 लाख रुपये आहे त्याचे 12% काढायचे आहे, तर 72,000 रुपयाची जीएसटीची एक मुष्टी रक्कम तुमच्याकडे आलेली आहे। पण आता बघा की शर्मा चंद्रपूरचा आहे आणि हा जो खन्ना आहे हा सुद्धा आपल्या महाराष्ट्रातलाच कुठला तरी आहे, भंडाऱ्याचा आहे। तर चंद्रपूर आणि भंडारा हे दोन्ही ठिकाण महाराष्ट्रामध्ये येत असल्या कारणास्तव इथे आपण कोणतं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे असं म्हणू? इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, विथिन स्टेट ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, एकाच राज्यामध्ये व्यवहार झालेला आहे। आणि जेव्हा इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन असतं तेव्हा जीएसटी आपण 2 भागांमध्ये वाटून घेतो। तर ही जी 72,000 आलेली जीएसटीची रक्कम आहे ती आपण समान रकमेमध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटीच्या खात्यामध्ये टाकू। तर इथे जीएसटीची 72,000ची रक्कम 2 तुकड्यांमध्ये करून सीजीएसटीच्या याच्यात रकान्यामध्ये 36,000 आणि एसजीएसटीच्या रकान्यामध्ये 36,000 आपल्याला लिहावे लागेल। आणि आता ही जी सेलिंग झालेली आहे म्हणजे जीएसटी ऍड करून पहिले नफा ऍड करून व्हॅल्यू काढली आणि त्यावर जीएसटी लावली, तर आता ही रक्कम किती बनती आहे? 6,72,000। म्हणूनच ती आता आपण टोटल कॉलम मध्ये लिहिली, आणि ही टोटल कॉलम मध्ये फक्त जो सेलिंगचा व्यवहार आहे त्याचीच रक्कम लिहायची, परचेसच्या संदर्भामध्ये काहीही लिहायचं नाही। इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता आउटपुट टॅक्स पेएबल कसं काढतो हे आपण पहिल्या दुसऱ्या युनिट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकलेलो आहे। तिथे खूप सारे व्यवहार असायचे, इथे एकाच व्यक्ती संबंधी एक घ्यायचा आहे। तर आउटपुट टॅक्स पेएबल काढून झाला आता किती? 72,000 रुपये आउटपुट टॅक्स पेएबल इथे आलेला आहे, आणि तो आपण सीजीएसटी व एसजीएसटीच्या खात्यांमध्ये वाटून पण दिलेला। त्याच्यानंतर आता इथे इनपुट टॅक्स, इथे लेस किंवा मायनसचं चिन्ह सुद्धा तुम्ही देऊ शकता, LESS लेस असं पण लिहू शकता शब्दांमध्ये। त्यानंतर बी त्याला द्यायचं, पहिल्या आउटपुट टॅक्स पेएबलला इनिशियल ए नी संबोधित करा आणि इनपुट टॅक्स क्रेडिटला बी नी संबोधित करा। बी लिहिल्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन परचेस। आता आपण त्या दिवशी जेव्हा पूर्ण व्हिडिओ घेतलेले आहे सेकंड युनिटवर, जे तुम्हाला एका दमात 4च्या 4 व्हिडिओ मिळालेले आहे, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगितलेलं आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट हे परचेसच्या व्यवहारांवर होतं आणि आउटपुट टॅक्स पेएबल हे सेल्सच्या व्यवहारांवर होते। आणि हीच बाब आता वारंवार लिहत चला, आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सेल्स, इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन परचेस, इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन परचेस फ्रॉम मिस्टर वर्मा। आता पहिलं ट्रान्झॅक्शन आपण शर्मा संबंधी व्यवहार बघतोय, शर्माने विकलेला आहे खन्नाला, तर त्याचा मॅटर आपण क्लोज केला। आता खरेदी कोणाकडून केलं होतं? तर वर्माकडून खरेदी केलेलं आहे, आणि 5 लाख रुपयांमध्ये ही जी काही वस्तू आहे ती खरेदी झालेली आहे, म्हणून डायरेक्ट रक्कम व्हॅल्यू कॉलम मध्ये 5 लाख इथे आलेली आहे। त्यानंतर आता हा जो वर्मा आहे म्हणजे ज्याच्याकडून खरेदी केलेला आहे तो नागपूरचा आहे, आणि शर्मा चंद्रपूरचा आहे। चंद्रपूर आणि नागपूर पुन्हा एकाच राज्यातील 2 वेगवेगळे जिल्हे असल्या कारणास्तव इंट्रा स्टेट व्यवहार झालेला आहे, आणि इंट्रा स्टेट व्यवहार झाला असल्या कारणास्तव जीएसटी जी काही येईल ती आपल्याला सीजीएसटी व एसजीएसटी मध्ये वाटावी लागेल, आणि 12% प्रत्येक ट्रान्झॅक्शन
ट्रान्झॅक्शनवर जीएसटीचा दर हा 12% आहे. 5 लाखावर जर 12% काढले तर 60,000 येतात आणि 60,000ला आपण सीजीएसटी एसजीएसटी मध्ये दोन समान तुकड्यांमध्ये जर वाटलं तर 30,000 रुपये येते. आयजीएसटीचा कॉलम नील राहील, टोटलचा कॉलम सुद्धा नील राहील. त्यानंतर आता आपण इथे लिहून घेतलं आउटपुट टॅक्स पेएबल काढून टाकलेला आहे. सीजीएसटी एसजीएसटी मध्ये 72,000 आलेला आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट सुद्धा आपण काढून टाकलेला आहे परचेसवर आणि त्याची रक्कम पर्टिक्युलर ज्या ठिकाणावर लिहायची असते तिथे लिहून घेतलं. त्यानंतर मेन काम जे आपल्याला या गणितामध्ये किंवा या युनिट मध्ये करायचं आहे ते आहे नेट टॅक्स लायबिलिटी. आता नेट टॅक्स लायबिलिटी ऑब्लिक आउटपुट टॅक्स पेएबल ए मायनस बी म्हणजे ए आउटपुट टॅक्स पेएबल मायनस बी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. हे लिहत चला, असं दाखवत चला इथे ए मायनस बी की तुम्ही कसं काढलं हे नेट टॅक्स लायबिलिटीची रक्कम कशी आलेली आहे. तर आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहिलेलं आहे की नेट टॅक्स लायबिलिटी इक्वल्स टू आउटपुट टॅक्स पेएबल मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. तर आउटपुट टॅक्स पेएबल 36,000 आहे आणि जो आपला क्रेडिट होता, आता इथे दुसऱ्याने समजून घ्या, आता आपल्याला जे आपण ग्राहकांकडून घेतलेली ती 36,000 आहे. 36,000 आपल्याला गव्हर्नमेंटला जमा करायचे आहे. पण आपण जेव्हा खरेदीचा व्यवहार केला होता तेव्हा 30,000ची जीएसटी आपल्या बिहाफ मध्ये आपल्या सप्लायरनी गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये भरून ठेवलेली आहे, क्रेडिट आहे आपल्या नावावर, तर ती सुद्धा कट करावी लागेल ना. म्हणून या 36,000तून जे आपल्या नावावर 30,000 पहिलेच जमा आहे ते आपण इथून मायनस करून टाकू आणि आता 36 मधून 30 जमा आहे ऑलरेडी, म्हणून आपली नेट टॅक्स लायबिलिटी फक्त 6,000ची सेंट्रल गव्हर्नमेंट साठी आहे. आणि सेम सीजीएसटी मध्ये एसजीएसटी मध्ये सुद्धा 36,000 भरायचे आपल्याला. आउटपुट टॅक्स पेएबल आहे आपलं, पण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आपलं क्रेडिट 30,000 ऑलरेडी जमा आहे, म्हणून 36,000तून 30,000 जर गेले तर 6,000 रुपयाची नेट टॅक्स लायबिलिटी एसजीएसटीच्या संदर्भामध्ये सुद्धा मिस्टर शर्मावर आहे. म्हणजे मिस्टर शर्माकडे आता नेट टॅक्स लायबिलिटी आहे किंवा आउटपुट टॅक्स पेएबल त्यांचं दायित्व बनतंय की सीजीएसटीला 6,000 द्यायचे आहे आणि एसजीएसटीला 6,000 द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमचं गणित संपलेलं नाही आहे. गणिताचा फक्त एक भाग झालेला आहे. हे गणित आपण 3 भागांमध्ये अभ्यासणार आहोत. आता फक्त मिस्टर शर्माची आपण लायबिलिटी बघितली, यानंतर खन्ना आणि व्यास अजूनही बाकी आहे. जेव्हा व्यास संपेल तेव्हा तुमचं गणित संपणार आहे. तर याच्या नंतरची सेकंड जी कम्प्युटेशनची प्रोसेस आहे ते घेऊन मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तोपर्यंत हे लिहून घ्या, समजून घ्या. धन्यवाद.